गुन्ह्याची थोडक्यात हकीकत दिनांक 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास यातील फिर्यादी व त्याचे कर्नाळ गावच्या हद्दीतील कर्नाळ ते डिग्रस रोडचा लगत असलेले शेतजमीन गट नंबर 751-757 मध्ये शेती काम व हद्दीचं डांब लावत असताना यातील आरोपी क्रमांक 1 ते 4 व बालक क्रमांक 5 यांनी आपसात संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून हातामध्ये कोयदा व काठी घेऊन फिर्यादी यांचा मुलगा जखमी सत्यजित विकास कांबळे याला शेतामधून तू व तुझे कुटुंब कशाला कुणाच्या हद्दी कायम करण्यासाठी डाम का लावत आहात असं म्हणून आरोपी क्रमांक 1 शुभम कांबळे याने त्याचे हातातील कोयत्याने जखमी सत्यजित याच्या डोक्यात पाठीमागे 2 वेळा वार केला व तुला आता जिवंत सोडत नाही असं म्हणून पुन्हा कोयत्याने मारत असताना जखमी याने त्याचे दोन्ही हात डोक्याला लावून बाजूला सरकला। त्यावेळी आरोपी क्रमांक 3 याने त्याच्या हातातील काठीने जखमीच्या हातापायावर व पाठीवर मारलं। त्यावेळी साक्षीदार प्रणव हा जखमीस वाचविण्यासाठी मध्ये पडला असता त्याला आरोपी क्रमांक 2 सोमेश कांबळे बालक व आरोपी क्रमांक 3 स्वराज कांबळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली। त्यावेळी फिर्यादी व त्याचे नातेवाईक जखमीस वाचवण्यासाठी मध्ये पडले असता आरोपी क्रमांक 2 सोमेश कांबळे याने त्यांना दगड फेकून मारून घटनास्थळावरून पळून गेलेत। घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। दाखल गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे आम्ही एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली। दाखल गुन्ह्यातील मयत सत्यजित विकास कांबळे वय वर्ष 22 राहणार कर्नाळ तालुका मिरज जिल्हा सांगली याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे संशयित आरोपी 1 शुभम शैलेश कांबळे वय वर्ष 24 राहणार जुन्या पाण्याच्या टाकीजवळ कर्नाळ तालुका मिरज जिल्हा सांगली, 2 सोमेश शैलेश कांबळे वय वर्ष 19 राहणार जुन्या पाण्याच्या टाकीजवळ कर्नाळ तालुका मिरज जिल्हा सांगली हे कर्नाळ ते बुधगाव जाणार रोडच्या रेल्वे ब्रिजजवळ मिळून आलेत। आरोपी क्रमांक 3 कुणाल बाळासाहेब कांबळे वय वर्ष 21 राहणार कर्नाळ तालुका मिरज जिल्हा सांगली, 4 हनुमंत दिगंबर गायकवाड वय वर्ष 18 व 4 महिने राहणार समर्थ कॉलनी 100 फुटी रोड सांगली हे सांगली स्टँड परिसरात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास घेऊन आल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन यातील मयतास शेतामध्ये हद्दीत डांब लावत असताना त्यामध्ये झालेल्या वादातून मयतास कोयत्याने डोक्यात 2 वार करून व काठीने हातापायावर मारहाण करून गंभीर जखमी केला असल्याचं कबूल केलं। गुन्ह्याचा तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे यांनी आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना दिनांक 19 मार्च रोजी माननीय न्यायालयात भेटवले असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। तसेच यातील बालक क्रमांक 5 यास ताब्यात घेऊन त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आला। यातील मयतावर सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचार चालू असताना तो दिनांक 19 मार्च 2025 रोजी 8:05 मयत झाला। सदर गुन्ह्यामध्ये कलमांचा नव्याने समाविष्ट करून गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।